आजच्या या सखोल चर्चेत आपल्यासमोर संशोधन लेख, आधुनिक मानसशास्त्रावरचे निबंध आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोक यावर काढलेल्या विस्तृत नोट्स आहेत. मोठी यादी आहे आणि विषयही खूप रंजक आहे. हो, आणि यातून आपल्याला एक महत्वाचा दुवा शोधायचा आहे. आपण अनेकदा विचार करतो की शेकडो वर्षांपूर्वीचे हे आध्यात्मिक ग्रंथ आजच्या ओव्हर थिंकिंगच्या जगात कसे लागू पडतील. पण ते अगदी अचूक पडतात, कारण मानवी मन तेव्हाही तसंच होतं आणि आजही. आज आपण हे समजून घेणार आहोत की हे प्राचीन ज्ञान आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक शांतीसाठी कसं वापरता येईल. बरोबर. या साहित्यातून एक खूप महत्वाचा धागा समोर येतो, तो म्हणजे 12वा श्लोक. त्याच्या पहिल्या 2 ओळी बघा. मना मानसी दुःख आणू नको रे. आणि मना सर्वथा शोक चिंता नको रे. इथे समर्थ ठेत मनाला सांगतायत की स्वतःहून दुःख ओढून घेऊ नकोस. म्हणजे आजचे मानसशास्त्रज्ञ, ज्याला कॉग्निटिव्ह बिहेव्हियरल थेरपी म्हणतात ना, सीबीटी. हो, त्याचाच हा प्राचीन फॉर्म आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, आणि आपण सगळेच हे नेहमी करत असतो. आपण स्वतःच स्वतःच्या दुःखाचे निर्माते असतो. म्हणजे बघा ना, प्रत्यक्षात आज काहीही वाईट घडत नसतं. आपण शांतपणे कॉफी पीत बसलेलो असतो आणि अचानक 5 वर्षांपूर्वी झालेल्या एखाद्या साध्याशा शाब्दिक चकमकीचा विचार डोक्यात येतो. अगदी तेच. मी तेव्हा असं का बोलले किंवा त्याने मला असं का म्हटलं, असे विचार सुरू होतात आणि आपला आत्ताचा चांगला वेळ आपण खराब करून घेतो. हो, कारण त्या जुन्या आठवणींचे ओझे, म्हणजेच भूतकाळाचा शोक आणि उद्या काय होईल याची चिंता, यामुळे मन सतत अस्थिर राहतं. या नोट्समध्ये एका संशोधनाचा उल्लेख आहे की आपला मेंदू नकारात्मक गोष्टींवर जास्त वेळ रेंगाळतो. आणि जेव्हा आपण या नकारात्मक विचारांच्या चक्रात अडकतो, तेव्हा आपली ऊर्जा नष्ट होते. नक्कीच, आपण आत्ताच्या क्षणात जगतच नाही. यानंतर श्लोकाची पुढची ओळ येते. विवेके देहबुद्धी सोडून द्यावी. मला वाटतं मानसशास्त्रातली बाह्य प्रमाणीकरण किंवा एक्सटर्नल व्हॅलिडेशन ची संकल्पना आणि ही देहबुद्धी दोन्ही खूप मिळत्या जुळत्या आहेत. केवळ शरीर आणि बाह्य गोष्टीच आपली ओळख मांडणे म्हणजे देहबुद्धी. आजच्या भाषेत सांगायचं तर इंस्टाग्रामवर टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आले, किंवा पार्टीमध्ये लोकांनी आपल्या कपड्यांबद्दल काय विचार केला यावर स्वतःची किंमत ठरवणे. अगदी बरोबर. आपण स्वतःला लोकांच्या प्रतिमेपुरतं मर्यादित ठेवतो. पण मग विवेकाने ही देहबुद्धी सोडायची कशी? विदेही पण अनुभवणे म्हणजे काय, तर सगळं सोडून जंगलात जाणं नाहीये, तर स्वतःची ओळख या बाह्य दिखाव्याच्या पलीकडे नेणे. योग्य आणि अयोग्य यातील फरकाने अहंकार बाजूला ठेवणे. हे समजायला थोडं कठीण वाटू शकतं, पण एक व्यावहारिक उदाहरण घेऊ. समजा मंगळवारी सकाळी ऑफिसमध्ये बॉसने आपल्या प्रेझेंटेशनवर थोडी कडक टीका केली. तर तिथे जर आपली ओळख केवळ मी एक परिपूर्ण कर्मचारी आहे या अहंकारावर असेल, तर आपण लगेच खचून जातो. पण आपण स्वतःला त्या कामाच्या पलीकडे पाहू शकलो तर ती टीका फक्त एका प्रेझेंटेशनवर आहे हे आपल्याला समजेल, आपल्या संपूर्ण अस्तित्वावर नाही. हाच तो विवेक. तेव्हा आपण इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून राहत नाही. ते आपल्याला वैयक्तिक अपमान न वाटता सुधारण्याची संधी वाटते. च्या जीवनशैलीचा संदर्भ महत्वाचा ठरतो. आजकाल लोकांना डूम स्क्रॉलिंगची सवय लागली आहे. तासनतास मोबाईलवर नकारात्मक बातम्या किंवा इतरांचं परफेक्ट आयुष्य बघत बसणे. हो, यामुळे लक्ष सतत बाह्य जगावर केंद्रित होतं आणि प्रचंड ताणतणाव निर्माण होतो. मानसशास्त्राच्या ताज्या संशोधनातही हेच दिसतं. सतत बाह्य गोष्टींचा विचार आणि ओव्हरथिंकिंगमुळे अँझायटी वाढते. जर आपण विचारांचे नियमन केले आणि जे बदलता येत नाही त्याचा स्वीकार केला, तर तणाव कमी होतो आणि मन स्थिर राहतं. आणि मन स्थिर राहिलं की गुंतागुंतीच्या परिस्थितीतही आपले निर्णय चुकण्याची शक्यता खूप कमी होते. खरंच विचार करायला लावणार आहे. अनावश्यक दुःख स्वतःहून मनात न आणणे, भूतकाळ आणि भविष्याची चिंता सोडणे, देहबुद्धी कमी करणे आणि विवेक जागृत ठेवणे, हाच मानसिक शांतीचा राजमार्ग आहे. हे श्लोक आजच्या धकाधकीच्या जीवनात खूप उपयुक्त मार्गदर्शक आहेत. नक्कीच. जाता जाता एका प्रगल्भ प्रश्नावर नक्की विचार करायला हवा. जर आपण खरोखरच आपले हे सतत चालणारे विचार आणि केवळ शारीरिक ओळख यांच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या अस्तित्वाकडे पाहू शकलो, तर रोजच्या जीवनातील हे छोटे मोठे ताणतणाव आणि आव्हाने किती क्षुल्लक वाटतील.